पुढची आज्ञा 5 नंबरची आज्ञा झाल्यानंतर 6 नंबरची आज्ञा आहे. काय आहे बघा की बायबल तुमच्या पुढेच ठेवायचं, उघडच ठेवायचं, तिथून आपण हलणार नाही. काय खून करू नकोस. पण तुम्ही आता मंडळी सोडण्याच्या वाटेवरती लगेच येऊ शकता जर मी म्हटलं खून करू नका. जर आज पाळक शिकवत आहे मंडळीला की खून करू नका, तर मंडळीतील लोक म्हणतील पाळक आमच्याकडे असं बोट करून खून करू नका म्हणतात. पाळकाला काय आम्ही खुनी वाटतो की काय? नाही, मला वाटत नाही. माझं काही म्हणणं नाही. देवाच्या वचनामध्ये सांगितलेलं आहे. आणि मागच्या वेळेला सांगितलं खुद्द परमेश्वराने ह्या 10 आज्ञा सर्व इस्रायल लोकांना पहिले तोंडी सांगितल्या आणि नंतर मोशेच्या मार्फत त्या लिहून दिल्या. एकदा त्याने त्या दगडावरती लिहून दिल्या आणि इस्रायल लोक देवाच्या विरुद्ध जात होते, त्या मोशेने बोलल्या. दुसऱ्यांदा परत ज्यावेळेस मोशे त्या पर्वतावरती गेला त्यावेळेस देवाने त्या पुन्हा लिहून दिल्या. म्हणजे अशा पद्धतीने 3 वेळा ह्या 10 आज्ञा इस्रायल लोकांना मिळाल्या. एकदा तोंडी आणि 2दा लेखी स्वरूपात. दुसऱ्यांदा लेखी स्वरूपात मिळाल्या त्यावेळेस त्याने फोडल्या, पण त्यानंतर तिसऱ्यांदा पुन्हा एकदा परमेश्वराने लेखी स्वरूपात ह्या 10 आज्ञा दिलेल्या आहेत. मग इथे 6 नंबरची आज्ञा सांगितली की खून करू नका. ज्या परमेश्वराने संपूर्ण सृष्टी निर्माण केली तो मानव जातीला सांगत आहे. लक्षात घ्या, तो कोणाला सांगत आहे? मानव जातीला सांगत आहे की तुम्ही खून करू नका. तो प्राण्यांना सांगत नाहीये, तो वनस्पतींना सांगत नाहीये, तो जलचर प्राण्यांना सांगत नाही, पक्ष्यांना सांगत नाही. तर आपण जे मानव आहे तर त्या मानवांना परमेश्वर एक आज्ञा देतो आणि ती आज्ञा आहे खून करू नका. पण मंडळीमध्ये हा विषय शिकवणं किती महत्वाचं आहे किंवा हा पचण्यासारखा आहे का? कारण की लोकांना कधी कधी काही शब्द टोचतात, कधी कधी लोक कोणता शब्द घेऊन मंडळी सोडून जातील तेही सांगता येत नाही. म्हणजे एक रहस्य आहे. लोकांना काय कारण लागते मंडळी सोडण्याचं, तर मला वाटतं एखादं पुस्तक लिहिलं तरी देखील ते अपुरच पडणार आहे. परंतु देवाचं वचन जर सांगतं आणि खुद्द जर परमेश्वर लोकांना सांगतो, तर मला वाटतं पालकाने त्या गोष्टी सांगितल्याच पाहिजेत. खून करू नका हे मी स्वतः लिहिलेलं नाही, कोणीच लिहिलं नाही, परमेश्वराने लिहिलंय आणि मानव जातीला सांगतो की तो खून करू नका. मग प्रश्न असा आहे, काय मी खुनी आहे का? असं करा बरं आणि विचारा, काय मी खुनी आहे का? आता विचारा. काय उत्तर आलं? बघा, सजीव को बोलता नहीं, मैंने किसी का खून नहीं किया. बरोबर, मैंने किसी का खून नहीं किया अभी तक. नाही, मी खुनी नाही हो. तुम्ही असं कसं शिकवता की तुम्ही खून करत आहात की काय? बायबल सांगते की तुम्ही खून करू नका. 5व्या अध्याय सुरुवात 5 ज्या आज्ञा आहेत सुरुवातीच्या त्या मोठ्या आहेत आणि नंतरच्या ज्या 5 आज्ञा छोट्या आहेत तिथं म्हटलं खून करू नका, व्यभिचार करू नका, चोरी करू नका, आपल्या शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नका आणि आपल्या शेजाऱ्याच्या वस्तूचा किंवा स्त्रीचा लोभ धरू नका. म्हणजे शेवटच्या 5 आज्ञा छोट्या आहेत, परंतु 6 नंबरची आज्ञा सांगते खून करू नका. मग प्रश्न असा आहे की काय मी खुनी आहे का? तर खुनी आहे का जर असं विचारलं तर त्याचं उत्तर लगेच नाही येते. नाही, मी तर कधी कोणाचा खून केलाच नाहीये. आणि तुम्ही मला खुनी कसं म्हणता? मला तर साधं मच्छर माझ्या अंगावरती चढते, ते रक्त पिऊन जाते तरी देखील मला त्याला मारावंच होत नाही. कधी कधी मी मारण्याचा प्रयत्न करतो, त्या मच्छरचा खून करण्याचा प्रयत्न करतो, पण ते माझ्या हाती लागत नाही. मग मी इतका साधा भोळा माणूस आहे, मी इतका भित्रा माणूस आहे, मी खून कसा करणार? त्यामुळे तुम्ही हा प्रश्न मला डायरेक्टली विचारू शकत नाही की तुम्ही खुनी आहात का? पण पवित्र शास्त्र काय सांगते की खून म्हणजे नक्की काय आहे आणि का बरं एक अशी आज्ञा परमेश्वर मानव जातीला देते की खून करू नका? मग परमेश्वर असं म्हणू शकला असता, असू द्या, करू द्या, त्यांना एकमेकांना मारू द्या, एकमेकांचा खून करू द्या, असू द्या. एखादा असं समजा देश आहे आणि त्या देशामध्ये असा नियमच नाही, खून केला चालतंय, काही शिक्षा नाही. काय झालं असतं? कोणीही उठलं असतं आणि कोणाचाही खून केला असता. परंतु आज जगामधील सर्व देशामध्ये हे नियम आहेत, कायदा कानून आहे, सुव्यवस्था आहे. कोणी कुणाचा खून करू शकत नाही. खून केला तर त्याला शिक्षा होते. पण खून कशाला म्हणायचं त्याची देखील व्याख्या आहे. खून करणं म्हणजे दुसऱ्या व्यक्तीचा जीव घेणं आहे, त्याला पूर्णपणे संपूर्ण टाकणं आहे, याला खून करणं असं म्हणतात. पण लक्षात घ्या, इथे सर्वच एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा जीव घेतो याला खून करणं असं म्हणतात, तरी प्रत्येक ठिकाणी हे लागू होत नाही. बघा, वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळी शिक्षा आहे, पण आपल्याला जनरली माहिती आहे, जर एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचा खून केला आणि ते सिद्ध झालं तर त्याला कोर्ट, न्यायालय शिक्षा देते. एवढं आपल्या सगळ्यांना माहित आहे, बरोबर आहे. पण मला सांगा, खून करणाऱ्या व्यक्तीला जर जन्मठेपेची शिक्षा होत असेल, फाशीची शिक्षा होत असेल, तर जो जल्लाद आहे, जो गुन्हेगाराला फाशी देतो, तर तो जल्लाद गुन्हेगाराचा जीवच घेतो.
मग त्या जल्लादला कोण फाशी देईल? समजत आहे का? जल्लाद गुन्हेगाराला फाशी देतो, म्हणजे जल्लादने काय केलं? त्याचा काय केलेला आहे? खून केलाय, पण त्याला खून म्हणत नाही. हे थोडस न्यायालयीन भाषेमध्ये त्याला खून असं ठरवलं जात नाही. नाही तर मग त्या जल्लादला परत फाशी द्या, परत कोणाला तरी बोला, अरे तू या जल्लादला मारलं, मग परत त्याला फाशीवरती चढवा, परत त्याला मग सगळ्याच जणांचा जीव घेतला असेल का? कारण कोणी ना कोणाचा तरी जीव घेतलाय. परंतु ज्यावेळेस कायद्याच्या दृष्टिकोनातून एखाद्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा दिली जाते, तर ती फाशीची शिक्षा म्हणजे त्याचा खून केला असं होत नाही. म्हणजे एखाद्या गुन्हेगाराला फाशी देणं असेल, देशाचं संरक्षण करत असताना युद्धावरती जे आपले शत्रू आहेत त्यांचा खून करणं असेल, या सर्व गोष्टींना खुनामध्ये मोजलं जात नाही. म्हणजे ही आज्ञा त्यामध्ये येत नाही, खून करू नका. मग कशामध्ये येते? तर बघा, खून का म्हणजे करू नका असं परमेश्वराने का म्हटलं माहिती का? इतकं महत्वाची आज्ञा परमेश्वर मानवाला देत आहे, कारण की जीव हा परमेश्वराच्या दृष्टीने अत्यंत अत्यंत महत्वाचा. आणि तुम्हाला माहितीये का, पक्ष्याला, प्राण्यांना, वस्तूंना, झाडाझुडपांना कोणालाच परमेश्वराने त्याच्या प्रतिरूपाचं बनवलं नाही. प्रेज द लॉर्ड. मोठ्या मोठ्या प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. आपल्याला देवाने निर्माण केले, आपण साधे सुधे नाहीये. त्यामुळे खून करणं हे देवाच्या दृष्टीने एक मोठी घोडचूक आहे, देवाच्या दृष्टीने एक मोठं पाप आहे, देवाच्या दृष्टीने फार मोठी चूक केली जात आहे. आणि जीव घेणं हे साधं सुद्धा नाही. जीव घेणं म्हणजे देवाच्या दृष्टीने असं आहे की फार मोठी शिक्षा. जुन्या काळात जर आपण पाहिलं तर एक व्यक्ती ज्यावेळेस दुसऱ्या व्यक्तीचा जीव घ्यायचा, खून करायचा, तर त्याच्यासाठी मोठी शिक्षा ठरवली जायची. आणि पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं की खून करू नका, याचा अर्थ प्रत्येक जीवाचा आदर करा. आणि तुम्हाला माहितीये का, त्यास एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा खून करतो, तर याचा अर्थ असाही निघू शकतो तो देवाचा खून करतो. कसं काय? प्रत्येक मनुष्य कोणाच्या प्रतिरूपाचा बनवलेला आहे? मी देवाच्या प्रतिरूपाचा बनवलेला आहे. तुम्ही सगळेजण कोणाच्या प्रतिरूपाच्या? ज्यावेळेस मी तुमचा खून करेल, याचा अर्थ काय? घाबरू नका, तसं काय होणार नाही. फक्त एक्झाम्पल आहे. तुम्ही आपले पवार साहेब माईक करून सांगतात मी तुमचा खून केला तर, पण समजून घ्या देवाला काय सांगायचंय. तर म्हणजे त्यास एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा खून करतो, तर तो जणू काही देवाचा खून करतोय. कारण की प्रत्येक व्यक्ती हा परमेश्वराच्या प्रतिरूपाचा बनवलेला आहे. आणि देव म्हणूनच प्रत्येक जीवाची किंमत करतो. परंतु आज जीवाची किंमत केली जात नाही. आज माहितीये का तुम्हाला जीवाची किंमत काय? 500 रुपये, 100 रुपये, 1000 रुपये. हे घ्या 1000 रुपये कर्जाचा खून. लोक फक्त 1000 रुपयासाठी एखाद्या व्यक्तीचा खून करायला तयार होतात. त्याचं कारण काय? की आजकाल माणुसकी लोकांनी गमावलेली आहे, माणुसकी लुप्त होत चाललेली आहे. परमेश्वराच्या आज्ञा लोकांना ऐकायच्या नाहीये. ज्यास आपण हे शिकवतो तरुणांना, खून करू नका, त्यांना ते ऐकायला आवडत नाही. पण हे खून करणं म्हणजे नक्कीच काय? तर मी तुम्हाला सांगितलं, ज्यावेळेस आपण एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा खून करतो, तर ते जणू काय परमेश्वराचा खून केल्यासारखं आहे. आणि परमेश्वराच्या दृष्टीने प्रत्येक जीव हा महत्वाचा आहे. पण हल्ली वातावरण बिघडत आहे. बायबलमध्ये काही वचन आहेत आणि मला वाटते ते आपण वाचूया. हिंदीमध्ये मला इथे ऐकायला आवडेल. स्तोत्रसंहिता 36 आणि 9 आणि 42 आणि 8 आपण वाचणार आहोत. हाँ, क्योंकि जीवन का श्रोता किसके पास है? बटन किसके पास है? जीवन का बटन किसके पास है? रिमोट का बटन इधर है, कोई भी यूज करके वो प्रोजेक्ट चालू बंद कर सकता है. हमारे लाइफ का बटन किसके पास है? तो परमेश्वर जब बटन दबाएगा तभी हमारा लाइफ चालू हो जाएगा, बटन दबाएगा तभी बंद हो जाएगा. म्हणजे परमेश्वराच्या हातामध्ये आपल्या जीवनाचा उगम आहे. आणि परमेश्वर म्हणतो तो अधिकार मला आहे, माझा अधिकार तुम्ही घेऊ नका. परमेश्वर ठरवेल की कधी कोणाला या जगामधून किती वर्षानंतर न्यायचं, कधी कोणाचा जन्म व्हावा, कधी कोणाचं मरण व्हावं, हे परमेश्वर ठरवतो. कारण की परमेश्वरानेच तुम्हाला आणि मला जीवन दिलं. लक्षात घ्या, त्यामध्ये तुम्ही हस्तक्षेप करू नाही. मी या माणसाला संपून टाका, तू कोण आहेस? नाही, तो अधिकार कोणत्याही मानवाला नाही. परंतु मानव हे विसरलेला आहे आणि कोणीही उठत आहे आणि कोणाचाही खून करत आहे. यस, आणखी पुढचं वचन वाचूया आपण. वाचा बहिणी लोकांनी. हा, माझा जीवनदाता परमेश्वरच तुम्हाला आणि मला जीवन देतो. आणि पहिले तिमोथी 6:13 मध्ये असं म्हटलंय, सर्व गोष्टींना, लक्ष द्या, सर्व गोष्टींना जीवन देणारा परमेश्वर आहे. मला जर कोणी जिवंत ठेवलं असेल
माझं जीवन जर या जगामध्ये आहे तर ते फक्त परमेश्वराकडून आहे आणि माझं जीवन संपवण्याचा या जगामध्ये कोणालाही अधिकार आहे. कोणाला अधिकार? कोणी येऊन माझा जीव घेऊ शकत नाही. आणि मग हा अधिकार ज्यावेळेस या अधिकाराची पायमल्ली होते, हा तुडवला जातो, याचं उल्लंघन केलं जाते, सरकार त्या व्यक्तीला धरते आणि तुरुंगात टाकते, त्याला शिक्षा देते. सरकार नाही म्हणतं ठीक आहे केला असू दे, एक माणूस संपला, लोकसंख्या आपली कमी होते असं म्हणत नाही सरकार. बरं झालं तो वाईट होता, नाही, कितीही वाईट माणूस असो, लक्षात घ्या, कितीही बाद माणूस असो, किती वाईट असो, गुंड प्रवृत्तीचा असो, जरी त्या चुकीच्या माणसाचा एक सर्वसाधारण माणसाने खून केला तर याला शिक्षा होते. आणि शासन म्हणते तू त्याचा खून का केला? सरकार कशासाठी? सरकार त्याला शिक्षा करू शकलं असतं. म्हणजे आपल्याला पाहिजे तरी आपण कोणाचा खून करू शकत नाही. तुम्हाला माहितीये का की हे जीवन इतकं श्रेष्ठ आहे की प्रभूने म्हटलेलं आहे नीतिसूत्र 27 मध्ये, मनुष्याचा आत्मा परमेश्वराने दिलेला दीप आहे. ब्रदर हिंदी में पढ़िए. मनुष्याचा आत्मा परमेश्वराने दिलेला दीप आहे. नीतिसूत्र 20:27, नीतिवचन चॅप्टर 20 वर्स 27. मनुष्याचा आत्मा परमेश्वराने दिलेला दीप होय, त्याने तो आपल्या अंतर्यामी सर्व गोष्टीचे निरीक्षण करतो. व्हॉट इज लाईफ? लाईफ म्हणजे काय? जीवन म्हणजे काय? तुम्हाला आणि मला, या जगातील प्रत्येक माणसाला जीवन हे परमेश्वराने दिलेलं आहे आणि ते जीवन घेण्याचा आणि देण्याचा अधिकार फक्त त्यालाच आहे. त्यामुळे म्हणून एखादा व्यक्ती जर खून करत असेल तो देवाच्या महान आज्ञेचं तो उल्लंघन करतो, हा त्याचा अर्थ आहे. कॅन वी रीड इन हिंदी? चलो हिंदी में पढ़ते हैं. हाँ, मनुष्य की आत्मा किसका दीपक है? किसका दीपक है? आपल्या जे दीप चालू आहे, धक 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 धक, ते कोणी दिलेलं आहे? आणि देव म्हटलं हॅपी बर्थडेच्या वेळेस केलं की तसं देव जर म्हटलं फू तर गेलं, ते कोणी वाचू शकत नाही. असंच होते गेले. म्हणजे दीपक किती देवाने फू केलं आणि मला वाटतं देवाचं फू म्हणजे किती फार. ते नवीन कॅन्डल आलेले आहेत बर्थडेच्या वेळेस, असं फू फू करतात तर ते विसरत नाही, परत 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 हे होतात. पण मला वाटते माणसाच्या बाबतीत तसं होणार नाही. जर परमेश्वर फू केला तर मला नाही वाटत की कोणामध्ये एवढी हिंमत आहे की कॅन्डल आणा, म्हणजे काळी पेटी आणायची परत त्याला चेतवायचं किंवा परत त्याला आग देऊ शकेल, असं जगामध्ये नाही. मागच्या वेळेला मी कुठेतरी जाहिरात पाहिली, तुम्ही फार पूर्वी पाहिली असेल. एक बाई होती आणि मग तिचा नवरा एक कुंकवाची डब्बी घेऊन तिच्याकडे येतो आणि मग त्या बाईची इच्छा असते की ती कुंकू नवऱ्याने तिला लावावं. मग नवरा म्हणतो हे कुंकू नको, हे साधं कुंकू हे नको तुला लावायला. मग तो एक पेन आणतो आणि मार्कर पेन घेतो आणि तिच्या कपाळावरती अशी गोल मोठी टिकली काढतो. म्हणजे ती मार्कर पेनची जाहिरात होती की हा आमचा मार्कर पेन इतका म्हणजे हे आहे, सॉलिड आहे की एकदा ते मार्कर पेन कुठेतरी काही काढलं ना कोणी पुसू शकत नाही. आणि नंतर मग त्याने तसं ते काढलं आणि मग तो व्यक्ती आजारी पडतो, पलंगावरती असतो, गावातले सगळे लोक येतात, बायका वगैरे येतात आणि सगळ्यांना माहिती आजचा याचा शेवटचा दिवस आहे, हा माणूस मरणार. आणि मग तिथे एक दिवा लावलेला असतो, हा खाटावरती असतो, मोठमोठ्याने श्वास घेतो, बायको शेजारी असते, गावातले सगळे लोक तिथं बसलेले असतात. आणि मग नंतर अचानक जो दिवा आहे तो मालवतो आणि मग सगळे मोठमोठ्याने रडायला लागतात, कारण की दिवा मालवला आणि त्यावेळेस त्याचा पण प्राण जातो. आणि मग गावामधली पद्धत असते की बाईच्या ज्या बांगड्या असतात तर त्या बांगड्या तिने फोडल्या पाहिजेत आणि मग जे मंगळसूत्र असेल, दागदागिने असतात तर ते देखील काढून टाकले पाहिजेत आणि जे कुंकू आहे तर ते पुसलं पाहिजे. आणि ज्यावेळेस हा सीन तयार होतो तर त्यावेळेस एक बाई येते आणि कुंकू पुसते ते जातच नाही. मग दुसरी पण बाई येते, कापड घेते, पाणी लावते, तरी ते जात नाही. आणि त्या मार्करची जाहिरात असते की आमचं हे परमनंट मार्कर आहे, त्याने जे काही तुम्ही लिहाल ते कधीच पुसलं जाणार नाही. आणि मग ते पुसलं जात नाही. आणि मग खरंच त्याच्यामध्ये परत प्राण येतो, हा असं करून. आणि मग सगळेजण हसतात आणि मग ते म्हणतात हा बघा आमचं परमनंट मार्कर आहे, म्हणजे तो माणसाचा जीव देखील घेऊ शकत नाहीये. म्हणजे ते जाहिरात आहे, त्या जाहिरातीमधून फक्त त्यांना सांगायचं हे निघलं जात नाही, पुसून टाकलं जात नाही. परंतु परमेश्वराच्या बाबतीत तसं नाही. जर परमेश्वराने म्हटलं यस मला तो पाहिजे तर या जगामध्ये कोणी त्याला थांबवू शकत नाही. जर परमेश्वर म्हटला नाहीये त्याला कोणी हात लावू शकत नाही. आणि मी तुम्हाला सांगतो संत पौलाच्या बाबतीत परमेश्वर म्हणतो की माझं तुझ्यासाठी जे पाचारण आहे, मी तुझ्यासाठी जे तुला कॉलिंग केलेलं आहे, पाचारण केलंय, सेवा कार्य केलंय, ते संपेपर्यंत तुला कोणी हात लावू शकत नाही. तुम्हाला माहितीये का संत पौलाच्या जीवनामध्ये अनेक चढ उतार आले, अनेक समस्यामधून, अनेक अडचणीमधून, त्रासामधून त्याला जावं लागलं आणि कोणी त्याला संपवू शकला नाही. बायबल सांगतं की परमेश्वराचा आत्मा परमेश्वराने दिलेला काय आहे, दीप आहे. आणि तुम्हाला माहितीये का एक वचन मत्ते 16 आणि 26 मध्ये प्रभू येशू सांगतो की आपलं जीवन महत्वाचं का आहे.
का बरं अशी आज्ञा स्पष्टपणे दिलेली आहे, खून करू नका? का? तर प्रभू सांगतात एखाद्या माणसाचं जीव किती महत्वाचा माहितीये का? तिथं म्हटलंय मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ, अथवा मनुष्य आपल्या जीवाबद्दल काय मोबदला देईल? सगळ्यात महागडी गोष्ट या जगामध्ये काय काय आहे सांगा? सगळ्यात महागडी गोष्ट जीवच आहे. जर मी असं म्हटलं की मी तुम्हाला 10 लाखाचा एक लॅपटॉप देतो, मला तुमचा जीव द्या, कोण करणार आहे? मी मोबाईल देतो बघा तुम्हाला, 10 लाखाचा एक मोबाईल देतो, तुमचा जीव द्या. कोणता असा व्यक्ती जीव दिल्यानंतर ते मोबाईलचं काय करणार आहे? म्हणजे तुमच्याकडे काही जरी असेल जगाबद्दल, 10 लाख असो, करोडो रुपयाच्या गोष्टी असो, आणि तुमचा जीवच जर नसेल तर काही त्या गोष्टीचा उपयोग नाही. म्हणजे जीव हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे खून करू नका. पण प्रश्न शेवटी तिथंच येतो की काय मी खुनी आहे का? आणि म्हणून प्रभूने सांगितले की या जगामध्ये सुव्यवस्था व्यवस्थित असावी आणि म्हणून खून करू नये. मग आता प्रश्न येतो, खरंच मी कधी खून केलाय का? तुम्ही मला छोटे छोटे गोष्टी, मुंगी असेल, मुंगळा असेल, त्याचा मी खून केला, आता ते काय मला चावत होते ना, ते मला काही ऑप्शन होता, मच्छर असेल. पण या छोट्या छोट्या गोष्टीबद्दल परमेश्वर बोलत नाही. परमेश्वर सांगतो तुम्ही दुसऱ्या व्यक्तीचा खून करू नये. परमेश्वराच्या वचनानुसार कोणत्या गोष्टीला खून असं म्हणतात आणि खून कोणकोणत्या पद्धतीने केला जातो, म्हणजे हे ठरेल की मी खुनी आहे की नाही. तर पहिली गोष्ट, हाताने किंवा हत्याराने खून केला जातो. खून कसा केला जातो? हाताने किंवा हत्याराने. म्हणजे लोक कुऱ्हाड घेतात, तलवार घेतात, बंदूक घेतात आणि एखाद्या व्यक्तीच्या शरीरावरती वार करतात आणि म्हणजे त्याचा जीव जातो. बायबलमध्ये अनेक अशी उदाहरणं आहेत. दुसरे शमूएल 3:27 मध्ये जर तुम्ही पाहिलं तर तिथं म्हटलंय दाविदाच्या सैन्याचा एक प्रधान सेनापती योआब होता. त्याने शौलाचा सेनापती अबनेर याचा काय केलेला आहे, त्याच्या पोटात चाकू वगैरे घोसकून त्याला मारलेला आहे. आणि आपल्याला माहित आहे दाविदाचा पुत्र अबशालोम ज्याने दाविदाविरुद्ध बंडखोरी केली होती, तर त्याच्या हृदयात तीर मारण्यात आले आणि त्याचा वध करण्यात आला. म्हणजे खून कसा होतो, तर लोक एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा खून हत्याराचा वापर करून खून करतो. समजलं तुम्हाला? तर असा खून तर तुम्ही आणि मी कधीच केलेला नाही. जर केलो असतो तर आपण इथे नसतो. पण दुसरा खून शॉकिंग आहे. चला वाचूया आता ते वाचतो आहे. पहिले योहान आणि 3:15. आणि मग इथं प्रश्न येईल, मी खरंच खून केलाय का? काय मी खुनी आहे का? हा प्रश्न ज्यावेळेस तुमच्याकडे आलाय, तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, बाळासाहेब आम्हाला खुनी कसं म्हणतात? आणि मग मी सांगितलं खून कसा केला तो, तर एक माणूस दुसऱ्या माणसाचा हत्याराचा वापर करून त्याचा खून करतो. पण तेवढंच नव्हे, तर खून करण्याची दुसरी पद्धती तर सांगितलेली आहे किंवा याला देखील खून करणे असं म्हणतात. 1 जॉन 3:15. पहिले योहान 3 आणि 15 मध्ये सांगितलंय, जो कोणी काय म्हटलेलं आहे, जो कोणी आपल्या बंधूचा द्वेष करतो तो का आहे, नरहिंसक आहे. सगळे म्हणा नरहिंसक. नरहिंसक म्हणजे काय? हिंदी में पढ़ते तो मिल गया, पढ़ो प्लीज. एक मिनट, जो कोई अपने भाई से बैर रखता है, बोला आता काय बोलायचं? हत्यारा कोणाला म्हटलेलं आहे? आता विचारा, मी खुनी आहे का? क्या मैं हत्यारा हूं? आता तुम्हीच बघा, इथे लिहिलेलं आहे, मी सांगत नाही. बाइबल में कहा है, जो कोई अपने भाई से बैर रखता है उसको हत्यारा कहा गया. इथं म्हटलेलं आहे तो नरहिंसक आहे आणि कोण्याही नरहिंसकाच्या ठाई सार्वकालिक जीवन राहत नाही, हे तुम्हाला माहिती. ब्रदर प्लीज हिंदी में पढ़िए, आगे कंटिन्यू करिए. कोई भी हत्यारा प्रभु के घर नहीं जा सकता. कोण असा हत्यारा आहे का, खुनी व्यक्ती आहे का जो स्वर्गामध्ये जाईल? प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे की स्वर्गामध्ये खुनी लोकांना जागा नाही. लक्षात घ्या, स्वर्गामध्ये खुनी लोकांना जागा नाहीये. स्वर्गामध्ये खुनी लोकांचं स्वागत केलं जात नाही. मग खून करणारा कोणता व्यक्ती आहे? जो व्यक्ती हत्याराचा वापर करून, हाताचा वापर करून किंवा कशाचाही वापर करून दुसऱ्या व्यक्तीचा जीव घेतो. पहिला खुनी जगामधला काईनाने आपल्या भावाचा खून केला. कसा केला आपल्याला माहित नाही. दगड मारला असेल, त्याचा गळा आवळला असेल किंवा त्याला धक्का मारला असेल, काही माहित नाही, पण त्याने त्याचा खून केला. म्हणजे फिजिकली ज्या वेळेला आपण शारीरिकरित्या एका व्यक्तीला संपवून टाकतो तर त्याला खून करणं म्हणतात, त्यावेळेस आपण खुनी म्हणतो. पण दुसरी गोष्ट इथं पवित्र शास्त्र सांगतं की आपण ज्यावेळेस आपल्या भावाचा द्वेष करतो त्यावेळेला तुम्ही आणि मी
पवित्र शास्त्राच्या परिभाषेनुसार हत्यारे म्हणतो तुम्ही आणि मी खुनी म्हणतो. आणि मग त्याचं पुढे काय सांगितलंय, जर आपण असं करत असेल, आपण जर आपल्या भावाचा बहिणीचा द्वेष करतो, तर पवित्र शास्त्रानुसार तुम्ही आणि मी हत्यारा ठरतो आणि तुम्हाला आणि मला स्वर्गामध्ये जागा नाही आहे. तुम्हाला आणि मला स्वर्गामध्ये सार्वकालिक जीवन नाही. एनीवन हू हेट्स हिज ब्रदर आय हेट यू. लोक सहज म्हणतात आय हेट यू म्हणजे आय विल किल यू असं येते. कोणाची भाषा आहे? पवित्र शास्त्राची भाषा आहे. त्यामुळे शब्द जपून वापरा. पिक्चर मध्ये इकडे तिकडे वगैरे आपल्याला सहज, कॉलेजमध्ये सहज शब्द आय लव्ह यू सारखं कुठं पण, ते आता आय लव्ह यू काही किंमत नाही, कुठं पण पडल्यासारखं झालंय ते कचरा. पूर्वी आय लव्ह यू म्हटलं का रे बापरे, म्हणजे असं स्वर्ग असं काय काय व्हायचं ते आता ते आय लव्ह यू ला किंमत राहिलं नाहीये. कचऱ्यासारखं झालेलं आहे ते. आय लव्ह यू ते काय असं कचरा झालंय ते, त्याला आता व्हॅल्यू राहिलेला नाहीये. आय लव्ह यू पप्पा डॅडी ते आता कुठं पण वापरलं जातं, म्हणजे ते आय लव्ह यू ला किंमत राहिली नाहीये. आय हेट यू पण कुठं पण म्हणतात. म्हणजे पूर्वी काही शब्दांना वजन असायचं आणि काही लोक ते शब्द अख्ख्या आयुष्यामध्ये एकदाच वापरायचे. नवरा बायकोला म्हणायचं माझं तुझ्यावरती प्रेम आहे आणि बस, संपूर्ण आयुष्यभर तो शब्द कधी वापरला जायचा नाही. पण आता ते सारखं मध्ये ते वीट आल्यासारखं ते झालेलं आहे. त्या शब्दाला महत्व राहिलं नाही. बरोबर आहे. तर आय हेट यू तसंच आहे. पण काय म्हटलं इथं, ज्यावेळेस आपण आपल्या भावाला म्हणतो आय हेट यू, मला तू आवडत नाहीयेस, मी तुझा द्वेष करतो, याचा अर्थ ते खून केल्यासारखंच. का माहितीये का? कारण की तुम्ही कोणाकडे वोट करता माहितीये का? ज्या परमेश्वराने त्या व्यक्तीला बनवलेलं आहे, जो व्यक्ती परमेश्वराच्या प्रतिरूपाचा आहे, त्याच्याकडे तुम्ही वोट करत आहात आणि म्हणत आहात आय हेट यू, मी तुझा द्वेष करतो. म्हणजे याचा अर्थ देवा मी तुझा द्वेष करतोय. कोणाला म्हणा लागलाय तुम्ही? परमेश्वराच्या प्रतिरूपाचं कोण बनलेलं आहे? फक्त मी एकटा? मी पण तुम्ही पण हे सगळे बनलेले आहे. पण ज्यावेळेस मी माझं बोट तुमच्याकडे करतो म्हणतो मी तुमचा द्वेष करतो, याचा अर्थ मला म्हणायचं आहे परमेश्वरा मी तुझा द्वेष करतो. प्रत्येक मनुष्य परमेश्वराच्या प्रतिमेचा आहे आणि ज्यावेळेस मी असं वाक्य बोलतोय याचा अर्थ मी हत्यारा बोलतो, मी खुनी बोलतो. ओके, हु इज मर्डरर? द वन हु हेट्स हिज ब्रदर इज कॉल्ड मर्डरर. जो व्यक्ती आपल्या भावाचा द्वेष करतो त्याला खुनी म्हटलं. येस, कंटिन्यू. कोणत्याही खुनी व्यक्तीला सार्वकालिक जीवन नाहीये प्रिया, नाहीये. पवित्र शास्त्र अगदी स्पष्ट सांगतं. पण प्रॉब्लेम हा तुमचा आणि माझाच आहे. आपण ते भाजी निवडल्यासारखं चांगली भाजी निवडून घेतो आणि ते वाटते खराब आहे, ठीक आहे तिथं ठीक आहे. पण ते देवाच्या वचनामध्ये असं चांगलं आणि वाईट काहीच नाही, सगळंच चांगलं आहे. तुम्ही इथं निवडू शकत नाही. ते डीमार्ट मध्ये गेल्यानंतर मला हे एवढं पाहिजे तेवढं पाहिजे, हे घेणार नाही ते घेणार नाही, इथं चॉईस नाही प्रिया. इथे देवाचं वचनामध्ये सगळेच अध्याय, सगळीच वचनं, सगळ्याच आज्ञा ह्या मला घेतल्या पाहिजे. तुम्ही म्हणू शकत नाही खून करू नका, ते मला आवडत नाही, आजपासून मी तुला आशीर्वादित करेन, हे वचन मला आवडते बघा, ते वाचा. काय करा, आजपासून मी तुम्हाला आशीर्वादित करेल असं परमेश्वर म्हणतो. पावसात हे वचन सांगा ना वारंवार, मी तुम्हाला आशीर्वादित करतो, मी तुम्हाला आशीर्वादित करतो, मी तुम्हाला आरोग्य देतो, मी तुमची उन्नती करतो, मी तुम्हाला कर्जामधून बाहेर काढतो, असं बोला ना बाळासाहेब, ते आम्हाला आवडते. मग त्यावेळेस हालेलुया आमेन, त्यावेळेस म्हणावं लागत नाही प्रेज द लॉर्ड म्हणा, हालेलुया म्हणा, आमेन म्हणा, आपोआप आपला हात वरती जातो, आपोआप आपला प्रतिसाद येतो. पण ज्यावेळेस देवाचं वचन सांगतं तुम्ही खुनी आहात का, त्यावेळेस विचार करायला पाहिजे. प्रभू खरंच मी माझ्या भावाचा कधी द्वेष केला आहे का? कधी मी चुकीचं वागलोय का? तर होय, माझ्याकडून हत्या झाली. मी माझ्या भावाकडे, बहिणीकडे द्वेष वृत्तीने पाहिलं असेल, एखाद्याला शिव्याशाप दिला असेल, तर याचा अर्थ आहे मी देवबापा तुझ्या प्रतिमेला तसं म्हटलेलं आहे. मी माझ्या भावाची किंवा बहिणीची निंदा केली नाही, तर प्रभू इनडायरेक्टली मी तुझी निंदा केलेली आहे, इनडायरेक्टली मी तुझ्यासाठी अपशब्द वापरले, इनडायरेक्टली तुझ्या निर्मितीमध्ये मी दोष काढलेला आहे. आणि मग देवाचं सांगतं तसं कधी करू नका. जर असेल तर तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळणार. पहिली गोष्ट मी सांगितली, काय मी खुनी आहे का कसं समजेल? तर एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा खरोखर खून करतो, शारीरिकरित्या त्याला संपवतो, त्याला खुनी म्हणतात. आणि दुसरं सांगितलं, ज्यास एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा द्वेष करतो तर पवित्र शास्त्राच्या परिभाषेनुसार त्याला देखील खून म्हटलेलं आहे. त्याला म्हटलंय की तुम्ही त्याची हत्या करता आणि जर तुम्ही तसं करत आहात तुमच्यामध्ये सार्वकालिक जीवन नाही. तिसरी गोष्ट, चला आपण वाचूया. तिसरी गोष्ट, मला माहित नाही की तुम्ही लिहून घेतात की नाही, पण तिसरी गोष्ट, जिभेने खून करणे. आपण कसा खून करू शकतो? जिभेने. म्हटलं जीभ काय आमची तलवार थोडी आहे, जीभ काय आमचं पात थोडी आहे की किंवा
खून करेल नाहीये, परंतु जिभेने देखील खून होऊ शकतो. ओके, मला वाटतं एक शास्त्रभाग आपण वाचूया, थोडं स्पष्ट होईल. मॅथ्यू चॅप्टर 26 वर्स 59 to 62. मत्तय का किताब 26 59 to 62. बघा, येशूला जिवे मारण्याच्या हेतूने, बघा पवित्र शास्त्र सांगतात की प्रभू येशूने कोणतीही चूक केली नाही. माझा पवित्र शास्त्र सांगतं की प्रभू येशू त्यांच्या संपूर्ण जीवनभरामध्ये निर्दोष होते. त्याच्या मुखामध्ये कसलंही कपट नव्हतं, त्याने कसल्याही प्रकारचं पाप केलं नाही, त्यांचं मन शुद्ध होतं, ते पवित्र जीवन जगले. प्रभू येशूकडून एक कुठंतरी चूक झाली असा या जगामध्ये कोणत्याही शास्त्रामध्ये किंवा कोणत्याही पुस्तकामध्ये कुठेही उल्लेख नाहीये. प्रभू येशूचं जीवन पवित्र होतं. त्यांनी लोकांना पवित्रता शिकवली, त्यांनी लोकांना क्षमा शिकवली, त्यांनी आजारी लोकांना बरं केलं, त्यांनी लोकांना सार्वकालिकतेचा मार्ग दाखवला. प्रभू देवाचा पुत्र म्हणून या जगामध्ये आले आणि ते म्हटले की मार्ग, जीवन, सत्य मीच आहे, माझ्याकडे आल्यापासून देव पित्याकडे कोणी जाणार नाही. या प्रभूला त्या काळातील यहुदी समाजातील लोकांनी, जे पाखंडी होते, त्यांनी धरलं आणि त्या काळातील यहुदी लोकांच्या परंपरेनुसार म्हणा किंवा नियमानुसार म्हणा, एखाद्या व्यक्तीचा जीव जर घ्यायचा असेल तर पुरावे शोधावे लागायचे. आणि मग त्यांना पुरावे सापडले. ऍक्च्युली तो पुरावा म्हणजे ठिसूळ होते, त्या पुराव्यांमध्ये काही अर्थ नव्हता, बेसलेस होते, अर्थहीन होते, पण तरी देखील यांनी ते पुरावे शोधले. कारण की जर पुरावा असेल तरच एखाद्या व्यक्तीवर असलेला गुन्हा हा सिद्ध होतो. आणि मग प्रभू एकदा बोलता बोलता म्हणाले होते की हे मंदिर पाडून टाका. आणि मी किती दिवसात? 3 दिवसात. पण ते खरोखर त्या काळामध्ये जे मंदिर यरुशलेम मध्ये होतं त्या मंदिराबद्दल बोलत नव्हते, तर आपलं जे शरीर आहे, या ज्या शरीराला मंदिर म्हटलं जातं, या मंदिराबद्दल ते बोलत होते. आणि खरोखर प्रभूने तसं केलं. ज्यावेळेस प्रभूला मारण्यात आलं, नंतर मग त्याला पुरण्यात आलं आणि कबरेतून 3 दिवसानंतर प्रभू येशू ख्रिस्त मरणातून उठले. म्हणजे ते त्याच्याबद्दल बोलत होते, पण लोकांनी गैरसमज केला आणि ते म्हटले की बघा, असं काहीतरी तो म्हणत होता, देवाबद्दल आमची निंदा करत होता. आणि तुम्हाला माहिती का, इथं स्पष्टपणे सांगितलं आहे की येशूला एक गुन्हेगार म्हणून तिथं उभं करण्यात आलं आणि त्याच्या विरुद्ध साक्षीदार बोलवण्यात आले. म्हणजे त्यांची साक्ष लक्षात घ्या, त्या साक्षीदारांची साक्ष प्रभू येशूचा जीव घेऊ शकत होते. आजही तेच आहे, बरोबर आहे. एखाद्या व्यक्तीने मोठा गुन्हा केलेला आहे, खून केलेला आहे, एखाद्या व्यक्तीने खून केलेला आहे, तर त्या व्यक्तीला न्यायालय शिक्षा तुरंत देत नाही. का देत नाही? काय असते प्रक्रिया असते? साक्षीदार शोधा. एखाद्या व्यक्तीला शिक्षा देण्याच्या अगोदर साक्षीदार शोधले जातात. पण ज्यावेळेस एक साक्षीदार येतो आणि मग तो सांगतो हो हो हा तोच होता, पिवळा शर्ट घातलेला. कोण घातलं नाही ना? ओके, निळा शर्ट घातलेला आहे. अरे तुम्ही घातलाय, सॉरी. बरं, निळा शर्ट घातलेला आहे, गुलाबी शर्ट घातलेला आहे. ओके, काय पांढरा शर्ट घातलेला, पांढरा जरा जास्त म्हणूया कारण की जास्त पांढरे शर्ट घातलेले आहे. ओके, हा येस माय लॉर्ड दयानी सर, हा तोच आहे, हा पांढरा शर्ट घातलेला. यानेच काय केलेलं आहे, मी बघितलं. तुम्हाला माहितीये का, ह्या 2 वाक्यांवरती, ह्या 2 शब्दांवरती त्या व्यक्तीला मरणाची म्हणजे फाशीची शिक्षा होऊ शकते, त्याचा जीव घेतला जाऊ शकतो. आणि म्हणजे हे काय होतं माहिती आहे, एक प्रकारचा खूनच आहे. पण न्यायालयीन प्रक्रियेमध्ये ज्यावेळेस खरी साक्ष दिली जाते तर त्या गोष्टी ग्राह्य धरल्या जातात. पण ज्यावेळेस एक व्यक्ती खोटी साक्ष देतो तर त्यावेळेस ते खून करण्यास सांगतात. खरी साक्ष ज्यावेळेस तुम्ही सांगता तर याचा अर्थ तुम्ही न्यायाच्या बाजूने उभे आहात. ज्या व्यक्तीने खरोखर समाजावरती अन्याय केलेला आहे, ज्या व्यक्तीने काहीतरी चुका केलेल्या आहेत, तर अर्थातच पवित्र शास्त्र असेल किंवा कोणताही देश असेल, त्या देशाच्या न्याय प्रक्रियेद्वारे जर आपण पाहिलं, त्या अँगलने पाहिलं, तर तो व्यक्ती शिक्षेस पात्र ठरतो. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही चांगली साक्ष देता, जी खरीखुरी असते, तर तिथे काही प्रॉब्लेम नाही. खरीखुरी साक्ष दिल्यामुळे एखाद्या व्यक्तीला शिक्षा होईल, त्याला फाशीवरती चढवलं जाईल, तिथं तुम्हाला वाईट वाटून घेण्यासारखं काही नाही. परंतु एखाद्या व्यक्तीचा दोष नसताना, तो निर्दोष असताना ज्यावेळेस मी तिथं पुढे येऊन खोटी साक्ष देतो, तर निर्दोष व्यक्तीचा जीव घेतल्याचा ठपका माझ्यावर येतो. समजत आहे सगळ्यांना? म्हणजे माझे शब्द काय करू शकतात, एखाद्याचा खून करू शकतो. आणि तो खून ठरणार आहे, तो न्याय ठरणार नाहीये. ज्या व्यक्तीने काहीच केलं नाही त्याच्या विरुद्ध मी जर साक्ष देतो आणि त्याला उद्या जाऊन शिक्षा होते, त्याला फाशी दिली जाते, तर मी तो खुनी ठरतोय. तुम्हाला माहितीये का, प्रभू येशूचा काही लोकांनी खून केल्यासारखा आहे. ते खूनच होता, ती शिक्षा नव्हती. कारण की बायबल सांगतं प्रभूने काहीच चुकीचं केलं नाही. प्रभू पवित्र होते, त्याने शुद्ध आचरण ठेवलं, त्यांच्या मुखामध्ये कसलंही कपट नव्हतं. लोकांनी तो खूनच केलाय.
चुकीचे साक्षीदार गोळा केले. ते साक्षीदार खोटे खोटे आरोप त्याच्यावरती लावतात. आणि म्हणून पवित्र शास्त्र सांगतं स्तोत्रसंहिता 57:4 मध्ये, आपण हिंदीमध्ये वाचणार आहोत. स्तोत्रसंहिता 57:4 मध्ये तिथं म्हटलंय, जीभ तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे प्रिया. काय मी खुनी आहे का, हा प्रश्न उपस्थित झालाय. कारण की खून फक्त हा तलवारीनेच केला जात नाहीये, तर खून हा आपल्या जिभेने केला जातो, आपल्या द्वेषाद्वारे खून होतो. ज्यावेळेस मी माझ्या भावाचा द्वेष करतो, बहिणीचा द्वेष करतो, ते खून केल्यासारखंच आहे. ज्यावेळेस मी खोटी साक्ष देतो, तर त्यावेळेस ते खून केल्यासारखं आहे, असं पवित्र शास्त्र सांगतं. येस, कॅन वी रीड इट? Psalm 57 and verse 4. they are tongue sharp sword. जिभेने कधी कोणाचा खून केलाय का होतो? आता हे प्रश्न विचार करायला लावणार आहे. सुरुवातीला काय, अरे आम्हाला काय खुनी म्हणताय, आम्ही काय खुनी वाटलो काय, त्यावेळेला ठीक आहे. पण खून म्हणजे काय? आपल्या भावाचा द्वेष करणं, बहिणीचा द्वेष करणं. द्वेष वेगवेगळ्या गोष्टीमुळे होत असेल. माझ्यापेक्षा त्याच्याकडे जास्त प्रॉपर्टी आहे, द्वेष करायला सुरू होतो. माझ्यापेक्षा त्याची वाहवा केली जाते, द्वेष होतो. द्वेषाची सुरुवात घरामध्ये देखील होते. आई वडील आहेत, घरामध्ये 2-3 लेकरं आहेत, मम्मी पप्पा मोठ्या लेकरांकडे जास्त लक्ष देत आहेत. लहान लेकरू पाहते की याला जास्त भाव दिला जात आहे, त्याच्या मम्मी पप्पा याच्याबरोबर जास्त वेळ घालवतात, याच्यासाठी जास्त खर्चिक म्हणजे कपडे वगैरे जास्त एक्सपेन्सिव्ह क्लोथ्स आहेत ते आणले जातात. आणि मग ज्यावेळेस लहान बाळ पाळते, त्याच्या मनामध्ये तिच्याविषयी द्वेष उत्पन्न होतो. आणि तसंच व्हाईस वर्सा, लहान बाळाच्या बाबतीत ज्यावेळेस आई वडील लाड करतात, मोठा मुलगा किंवा मोठी मुलगी पाहते, आणि असं होऊ शकते आई वडिलांनी ह्या गोष्टी जर व्यवस्थित हाताळल्या नाहीये, तर त्या मोठ्या मुलाला किंवा मोठ्या मुलीला आपल्या लहान भावाप्रती काय प्रेम निर्माण न होता द्वेष निर्माण होऊ शकतो. आणि जगामधले पहिले 2 भाऊ काईन आणि हबेल, परमेश्वराने हबेलाचा अर्पणाचा स्वीकार केला, आणि म्हणून काईनाने त्याचा द्वेष केलेला आहे. आता तुम्हाला माहिती आहे की शौल आणि दाविदाची स्टोरी काय? शौल आणि दावीद हे काही खानदानी दुश्मनी त्यांची काहीच नव्हती, काहीच कनेक्शन आहे. तो दावीद जो आहे मेंढरं राखणारा, तो त्याच्या कामात गुंग आहे. हा शौल परमेश्वराच्या द्वारे राजा झालेला आहे. एक राजा आणि मेंढपाळ, काय दुश्मनी असणार आहे सांगा बरं? एक राजा आणि दुसरा राजा दुश्मनी असेल हो? एक डॉक्टर आणि एक आपला पार्लर वाला, त्याचं काय कनेक्शन असणार आहे? काहीच नसणार आहे. डॉक्टर कुठे, पार्लर वाला कुठे, म्हणजे तो त्याच्या बिझनेसला काहीतरी अडचण येत आहे, काहीच नाही. पण ज्यावेळेस आपण पाहतो की या लहान दाविदाने मोठ्या गल्ल्याथाला मारलं, तर त्यावेळेला जे काम सर्वसाधारण लोकांना जमलं नाही, आणि त्यावेळेला इस्रायल देशामध्ये शौलासारखा धिप्पाड व्यक्ती, त्याच्या एवढा उंच व्यक्ती कोणी नव्हता, ते राजालाही जमलं नाही. ते छोट्या मुलाने देवाच्या नावाने केलं. त्या सर्व स्त्रियांनी लोकांनी पाहिलं, जयजयकार केला. दाविदाने लाखो वधले आणि शौलाने हजारो वधले. काय सुरू झालं? त्या दिवसापासून त्याने त्याचा द्वेष करायला सुरुवात केली. आणि तुम्हाला माहिती का, द्वेषाचं रूपांतर हे रागामध्ये झालं, रागाचं रूपांतर हे खुनामध्ये झालं. आणि त्याने, त्या शौलाने दाविदाला लाईफ मध्ये 14 वेळा ठार मारण्याचा प्रयत्न केला. किती वेळा? आणि या दाविदाला 3 वेळा शौलाला संपवण्याचा चान्स मिळाला. किती वेळा? 3 वेळा. असाच होता तो. शौल इथंच बसला होता आणि दावीद इथं गुहेमध्ये. तर त्याचे लोक म्हणत होते इथंच मारून टाका त्याला. पण दावीद म्हणाला, नाही, देवाचा अभिषिक्त आहे, मी याच्यावरती हात लावणार. रात्रीच्या वेळेला जर सकाळी आपण वाचलं की दावीद आणि त्याचा सोबती ज्यावेळेस ते गेले शौलाच्या त्या छावणीमध्ये, तर शौल तिथंच होता. पाहिजे असा तो भाला घुसकून त्याला तिथंच ठार मारू शकला असता, पण दाविदाने तसंच केलं नाही. तुम्ही कसं रिॲक्ट करता हे महत्वाचं आहे. तुम्ही असता तर काय केलं असतं? बरं झालं सापडला, मला पळायला होतं, इकडे जा तिकडे जा. तुम्हाला माहिती का दावीद किती पळाला? या रानातून त्या रानात, त्या रानातून या रानात, या शेतातून त्या शेतात, या गावातून त्या गावात, या गुहेतून त्या गुहेत, धावपळ धावपळ. का? शौल पाठीमागे लागला. काय कनेक्शन आहे? काही कनेक्शन आहे. फक्त टाळ्या जास्त वाजवल्या, बस तेवढंच. काय कनेक्शन आहे? टाळ्या जास्त वाजवल्या. कोणासाठी? दाविदासाठी. त्याला जास्त क्रेडिट दिलं, त्याने लाखोचं क्रेडिट त्याला, तो म्हणाला पण लाखोचं क्रेडिट याला दिलंय आणि मला हजाराचं. आणि हे तुम्हाला माहिती का, टाळ्या वाजवण्याचं प्रकरण नंतर पवित्र शास्त्रामध्ये त्याचा 3 ते 4 वेळा उल्लेख आलेला आहे. म्हणजे छोटीशी गोष्ट जरी वाटत असेल तर ही किती गोष्ट डेंजरस आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की तिसरा जो खून आहे, तर तो आपण आपल्या जिभेने करू शकतो. आपली जीभ देवाच्या प्रतिरूपात बनवलेल्या माणसासोबत काय बोलते ते महत्वाचं आहे. आणि शेवटचं एक वचन वाचूया, थांबूया आपण. याकूब 3 आणि 8 मध्ये म्हटलंय, परंतु मनुष्यापैकी कोणीही जिभेला वश करण्यास समर्थ नाही. ती शांतिरेत असून दुष्ट आहे व प्राणघातक विषाने भरलेली आहे. काय म्हटलंय? परंतु मनुष्यापैकी कोणीही जिभेला वश करण्यास समर्थ नाही.
ती शांति रहित असून दुष्ट आहे वो प्राणघातक विषाने भरले। हिंदी में पढ़ते हैं, क्या लिखा है वहां पे? याकूब 3:8, परंतु मनुष्यापैकी कोणी जिभेला वश करण्यास समर्थ नाही। बघा, आतापर्यंत माणसाने एखाद्या प्राण्याला वश केलं नाही असा प्राणी सांगा बरं। लोक साप पाळू शकत नाही का? सापाला पाळता येत नाही? वाघाला पाळू शकत नाही का आपण? वाघाला आहे की लोकांच्या घरात वाघ, सिंह, काही काही म्हणा, मगर, कोणत्याही प्राण्याचं नाव घ्या। डायनोसॉर आता संपले, पण मला वाटतं ते जरी असते तर माणसाने त्या डायनोसॉरांना देखील श्रीमंत लोकांनी घरामध्ये कुठेतरी ठेवलं असतं। म्हणजे पवित्र शास्त्र सांगतं की मानव जगामधील कोणत्याही प्राण्यावरती कंट्रोल करू शकतो। इतका मोठा हत्ती आणि पण त्याच्यापुढे एवढे छोटे, पण सर्कस मध्ये हत्तीला चल पाय वरती कर, तो पाय वरती करतो। सिंहाला चल वरती वरती कर, चल उडी मार, त्या रिंग मधून उडी मारतो। म्हणजे माणूस छोटा असून देखील प्राणी त्याच्यापेक्षा जास्त हिंस्र आहे, क्रूर आहे, तरी देखील मानव त्या प्राण्यांवरती नियंत्रण मिळवू शकतो। पण तुम्हाला माहिती आहे का, आतापर्यंतच रेकॉर्ड आहे, रेकॉर्ड, जसं की आता आपण म्हणू शकत नाही जगामध्ये कोणी सिंहाला वश केलं नाही। कोणत्याही प्राण्याचं नाव घ्या, घोरपड असेल, काही विषारी नाग घ्या, कोबरा घ्या, सगळ्या प्राण्यांवरती मानवाने कंट्रोल ठेवलेलं आहे, त्यांना वश ठेवलंय। पण एक असं प्राणी म्हणा, त्याला काय म्हणायचं, काय नाव द्या, त्याच्यावरती आजपर्यंत मानवाला कंट्रोल मिळवता आला नाही, आणि ते काय आहे बघा, वाचा। हाँ, जीभ को कोई भी मनुष्य वश नहीं कर सकता। व्हाट डज दैट मीन? वश म्हणजे कंट्रोल करू शकत नाही। यस, आगे बढ़िए ब्रदर। क्या है वो? बला है। क्या बला है यार, तू आ गया। बला म्हणजे काय? म्हणजे जीभ कुठे आहे? ती जीभ शोधा तिला, कुठे आहे? कुठे? इथंच आहे वो। कुठे शोधा? इथंच आहे, बला आहे वो। ओके ठीक आहे, फिर रोक ही नाही सकते। अहो थांबा जरा, थांबा जरा, थांबा। भांडणामध्ये तर ती थांबतच नाहीये। आता भांडणाचा अनुभव कोणाला नाही असं मी विचारू शकत नाही, सगळ्यांना भांडणाचा अनुभव आहे। स्वतः केले असतील, दुसऱ्यांच्या घरात पाहिले असतील, ज्यावेळेस भांडण लागते ना, तर तिचा तेंजीचा स्पीड होता आणि थांबत नाहीये। यस, आगे क्या लिखा है? नाशक विश्वभर, म्हणजे ज्या वेळेला मी चुकीचे शब्द वापरतो ना, मी एखाद्याचं मन दुखावतो, एखाद्याचं मन दुखावणं हे देखील खून केल्यासारखं। काय होणार आहे बघा, मी तुमचं मन दुखावलं, मी काहीतरी भरपूर तुम्हाला बोललोय, भरपूर म्हणजे भरपूर पाडून तुम्हाला बोललोय, कसं पण तुमच्याशी बोललोय, तुम्हाला माहितीये का, तुमचं मन दुखावतंय, आणि मग तुमचं मन तुम्हाला खातंय, आणि तुम्हाला वाटतंय की अरे होय मी असाच आहे, मी काही कामाचा नाही, हा माणूस जसं मला म्हणत आहे ना मी तसाच आहे, मी काही जगून उपयोग नाही। त्यास एखादा व्यक्ती म्हणतो तुझा काय जगण्याचा काय अर्थ आहे, काही कामाचा नाही, तू जीव दे, जा मर तिकडे। ज्यावेळेस असे शब्द कानावरती येतात ना, माणसाला खरे वाटायला, खरे होय मी काहीच उपयोगाचा नाहीये, मी त्याच्याच लायकीचा आहे, आणि त्यावेळेला तो व्यक्ती जाऊन जीव देतो। काय केलं मी काय केलं? त्या व्यक्तीचा खून केला। तलवार वापरली, बंदूक वापरली, हत्यार वापरले नाही। माझी जीभ जी आहे, माझी जीभ देखील एखाद्याचा खून करू शकते। त्यामुळे असं म्हटलं जातं, आपण ज्यावेळेस रस्त्याने हायवेने जातो, आवरा वेगाला, सावरा जीवाला। मला वाटते आवरा जिभेला आणि सावरा जीवाला। बऱ्याच वेळेला आपलं सर्व काही व्यवस्थित असतंय, आपली जीभ आपण सांभाळत नाही ना, तिथंच प्रॉब्लेम होतो। आणि बायबल सांगतं की ज्यावेळेस आपली जीभ सांभाळत नाही, ती घसरते, तर त्या जिभेद्वारे देखील आपण कोणाचा तरी खून करू शकतो। त्यामुळे सर्व जतन करून ठेवायचे। 5वी आज्ञा, आई वडिलांचा सन्मान कर। 6वी आज्ञा, खून करायचा नाही। आणि मग त्यावेळेस पटकन माझ्या लक्षात येईल मला खून करायचा नाही। मग तुम्ही म्हणाल तसं तर आमच्या डोक्यात विचार येतच नाही खून करायचे। मी हत्यार घेऊन खून करण्याविषयी बोलत नाही, लक्षात घ्या। मी कशाविषयी बोलतो, तर तुम्ही द्वेषाने एखाद्याचा खून करू शकता। आणि नंतर मी कशाबद्दल बोललोय, तुम्ही तुमच्या जिभेने देखील एखाद्याचा खून करू शकता। त्यास पटकन तुमच्या लक्षात यायला पाहिजे की प्रभू मला क्षमा कर, मी अशा व्यक्तीशी बोलत आहे ज्या व्यक्तीला तू तुझ्या प्रतिरूपाचं निर्माण केलंय। प्रभू मला माझ्या जिभेवर पहारा राखण्यास सहाय्य कर। स्तोत्रकर्ता म्हणतो प्रभू मला सहाय्य कर, माझ्या जिभेचं तू रक्षण कर। आणि मला वाटते हे सर्वोत्तम प्रार्थना असेल। आपल्याला माहिती आहे की आपण आपल्या जिभेला कंट्रोल करू शकत नाही, पण देवाची सहायता मागू शकतो। परमेश्वरा मी बोलत आहे ना, माझ्या जिभेवर तुझं नियंत्रण असू दे, पहारा असू दे। पहारा असेल ते काय करेल, एखादा माणूस तिथे पहारेकरी आपण ठेवले, आत पाठवायचं नाही कोणाला, ते पहारे काय करायचं नाही, आत जायचं नाही, आत मीटिंग चालू, कोणी आत जाऊ नका। तिथे देवाला सांगायचं, देवा माझ्या जिभेवर तुझा पहारा असू दे, म्हणजे माझ्या जिभेतून कसलेही अपशब्द, वाईट शब्द, एखाद्याचं मन दुखवणारे शब्द
बाहेर पडता कामा नाही आणि सर्वोत्तम प्रार्थना असणार आहे. एकदा मी पाहिलं एका मॅगझिन मध्ये एक चित्र होतं आणि त्या व्यक्तीची जीभ अशी बाहेर पडली होती, अशी लहान, म्हणजे कार्टून मध्ये. आणि मग त्याला व्यसन घातली होती. व्यसन, घोड्याला जसं व्यसन वगैरे असतं ना, तसं लगाम असतो घोड्याला किंवा जनावरांना व्यसन वगैरे घालतात, तसं त्या जिभेला त्यांनी दोरी बांधली होती आणि असं चित्र होतं. म्हणजे तो स्वतःची जीभ काय करत आहे, आवरत आहे. मला वाटते आपली जीभ आपल्याला आवरता येत नाही, आणि खास करून कधी आवरत नाही माहिती का, आपण लय सज्जन माणसं आहे. आपल्यासारख्या जगामध्ये सज्जन कोणीच नाही. चर्चमध्ये काय कोणाची जीभ सुटत नाही, ती आतच असते. मीटिंगच्या ठिकाणी सुटत नाही. भांडण झाली की बघायचं मग ते दोऱ्या तोडून, ते व्यसन तोडून ती बाहेर पडली. ते त्याला किती आवरा आवरा, थांब 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 थांबा, बोलू नका बोलू नका, थांबा मी बघतोय, बोलू, तुम्हाला काय करायचं, थांबा मी बघतोय, बोलू नका, अरे तुम्हाला काय माहित, थांबा बोलू नका. नाही, त्या भांडणाच्या वेळेला जीभ काही आवरली जात नाही. आणि मग सर्वोत्तम प्रार्थना स्वतःकरता प्रार्थना करतो की प्रभू मला माझ्या जिभेवरती पहारा ठेवण्यासाठी सहाय्य कर. चला आपण प्रार्थना करूया आणि मला वाटते प्रभूकडे सहाय्य मागूया. ह्या गोष्टी सखोल आहेत आणि त्या पद्धतीने आपण शिकूया. जर प्रभूला हे महत्वाचं वाटतं की त्याने आपल्या मानव जातीला सांगावं की तुम्ही खून करू नका, अर्थातच हे महत्वाचं प्रियानो, याकडे दुर्लक्ष करता कामा नये.